एनडीएतील घटक पक्षांची आज महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत थोड्याच वेळात आता या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीसाठी नेते दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत सहभागी होणार आहेत। एनडीए घटक पक्षातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। या बैठकीला आता सर्व नेते मंडळी आता उपस्थित राहत आहेत। एनडीएची आज महत्त्वपूर्ण बैठक, एनडीएतील घटक पक्षांची आज ही महत्त्वपूर्ण बैठक होते। थोड्याच वेळात आता या बैठकीला सुरुवात होणार आहे। दिल्लीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी आता नेते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला सहभागी होणार आहेत। एनडीए घटक पक्षातील सर्वच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला हजर राहणार आहेत। भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर काही दिवसातच आता ही बैठक होतीये। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, एनडीएची महत्त्वाची बैठक, ऑपरेशन सिंदूर नंतर आता ही बैठक महत्त्वाची मानली जाते, काय अधिकची माहिती? नीलम, एनडीएची पहिली जी तिसऱ्या कार्यकाळामध्ये मोदींची ही पहिली बैठक आहे आणि या बैठकीला खरं तर 20 मुख्यमंत्री, 18 उपमुख्यमंत्री यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील भाजपचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। एकूणच मोदींच्या कार्यकाळातील तिसरं वर्ष म्हणजे तिसरं पर्व आहे हे आणि पहिल्या वर्षातील पहिली बैठक आहे। खरं तर ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर बैठकीला फार महत्त्व या ठिकाणी प्राप्त झाल्याचं पाहायला मिळते, कारण यामध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा होणार आहे, सुशासन संदर्भात चर्चा होणार आहे, त्याचबरोबर जे योग दिवस येणार आहेत त्या संदर्भात काही तयारी असेल, त्याच्याबद्दलचं काही आढावा असेल, हा सुद्धा घेण्यात येईल। मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हे 10 वर्ष पूर्तीनिमित्त योग दिवसाच्या निमित्त घेण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे एनडीएचं जे महाराष्ट्रात असेल किंवा एकूणच देशामध्ये जे काम सुरू आहे, एकूणच अनेक संघटना एकत्र घेण्याचं काम सुरू आहे, या संदर्भात सुद्धा आज मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे। आणि एकूणच 20 राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये ज्या अडचणी असतील त्या सुद्धा मांडल्या जातील, त्यावरती सुद्धा विचारविमर्श होईल आणि एकूणच काही सल्ले सुद्धा केंद्रीय नेत्यांकडून देण्यात येतील। त्यामुळे एनडीएच्या बैठकीकडे विशेष लक्ष आहे। महाराष्ट्रातून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी बैठकीला दिल्लीमध्ये दाखल झालेले, त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। शिवसेना शिंदे गटाचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा असणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ठिकाणी दिल्लीमध्ये या बैठकीला हजर राहणार। त्यामुळे एनडीएच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी काय चर्चा होतीये आणि एकूणच केंद्रीय नेतृत्व भाजपचं या ठिकाणी महाराष्ट्रातील नेत्यांना काय मार्गदर्शन करतं हे पाहणं महत्त्वाचं पाहायला मिळतं। जी नक्कीच स्वप्नील, जर आपण पाहिलं तर लष्करी कारवाई आणि भारताच्या व्यापक सुरक्षा धोरणाबद्दल नेत्यांना या संदर्भात माहिती देण्यात येणार आहे। या बैठकीमध्ये अशी माहिती समोर येते, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच ऑपरेशन सिंदूर संदर्भात अद्यापही काही नेत्यांना माहितीही दिली गेली नाहीये। काय नक्की ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणकोणत्या कारवाया केलेल्या आहेत, यामध्ये भारत किती सफल झालेला आहे, किती यश भारताला मिळालेले, त्याचप्रमाणे महाराष्ट्र असेल, एकूणच अनेक देशातील अनेक जे जिल्हे राज्य आहेत या ठिकाणी पाकिस्तान नागरिकांची संख्या किती आहे, तसंच ऑपरेशन सिंदूरसाठी प्रत्येक राज्य कशाप्रमाणे सहयोग करेल आणि त्यामध्ये कसं सहभागी होईल, यासाठी काही दृष्टिकोन या ठिकाणी ठेवण्यात येऊ शकतो आणि ऑपरेशन सिंदूरची व्यापकता ही आणखी वाढवता येईल का या संदर्भात चर्चा होईल। मात्र सध्या जे ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे या संदर्भातील माहिती सुद्धा या एनडीएच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येईल, जेणेकरून जे एनडीएचे घटक पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षाला ऑपरेशन सिंदूर बद्दलची इत्थंभूत माहिती ही देण्यात येऊ शकते आणि त्यांना त्या ठिकाणी ती माहिती मिळेल आज। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।